शेतकरी बांधवांनो नमस्कार. परत एकदा नव्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. शेतकरी बांधवांनो, आज मी येडगाव येथील प्रगतशील डाळिंब बागायतदार योगेश शेठ शिंदे यांच्या डाळिंबाच्या बागेत आहे. योगेश शेठ नमस्कार. नमस्ते सर. शेतकरी बांधवांना माहिती द्या की ही व्हरायटी कोणती आहे? हे भगवा जातीची व्हरायटी सर. आणि पाणी किती तारखेचं पहिलं पाणी आहे ह्या बागेत? 1 मार्चला पहिलं पाणी दिले. आज 19वा दिवस आहे. 19वा दिवस आहे. आणि किती स्प्रे झालेत आता? आतापर्यंत 3 स्प्रे झालेत सर. बरं बरं बरं. पहिला स्प्रे काय झाला सांगता येईल का? रोगार आणि M45चा पहिला स्प्रे घेतला होता. रोगर बाग फुटून आल्याच्या नंतर पहिली फवारणी झाली. त्यानंतर दुसरी फवारणी? दुसरी फवारणी आपण प्लॅनोफिक्स आणि बोरॉनची घेतली सर. बरं. आणि तिसरी फवारणी? तिसरी फवारणी 04932 आणि सीवीड घेतलं होतं. बरं बरं. शेतकरी बांधवांनो, 3 फवारण्या झालेत आणि त्यांनी पहिल्या पाण्याला खालून ड्रीपमधून वॉटर शूट जास्त निघून येत म्हणून 0050 5 किलो आणि मॅक्युरा अर्धा लिटर सोडले. दुसऱ्या पाण्याला फ्लोरा आणि मायक्रोरायझा दिले. तिसऱ्या पाण्याला कॅल्शियम बोरॉन दिले. अशा प्रकारे ड्रीपची 3 ॲप्लिकेशन आणि स्प्रे 3 झालेत. तर शेतकरी बांधवांनो बघू शकता, झाडाकडे अतिशय चौक्या वगैरे चांगल्या प्रकारे निघालेत. आणि आता इथून पुढं आता चौकीतून कळी निघायला सुरुवात होईल. तर आता इथून पुढं आपल्याला खरी कसोटी शेतकरी बांधवांची जास्तीत जास्त मादी कळी काढणे, निघलेली मादी कळी टिकवणे. त्यासाठी आपल्याला शेतकरी बांधवांनो कॅप्सूल साईज जर मादी कळी आपल्याला काढायची असेल तर झाडामध्ये जास्तीत जास्त फॉस्फरस वाढवणं महत्त्वाचं आहे. तर फॉस्फरस लेवल वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला विश्रांती काळामध्ये जे आपण बेसल डोस देतो आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला फॉस्फरस लेवल जास्त असली खतं देणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण जे ड्रीपला आता खतं चालू करतो आहे त्याच्यातून पण आपल्याला 05234 असेल, 06020 असेल, 04932 असेल, 4247 असेल अशी खतं देणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर फवारण्या करत असताना फवारणीतून सुद्धा आपल्याला 4932 द्यायचं आहे, 5234 द्यायचं आहे, 06020 द्यायचं आहे, 4247 फवारण्या द्यायच्या आहेत. त्याचबरोबर झाडामध्ये जे सायटोकानिन लेवल वाढवणं महत्त्वाचं आहे. आणि जिब्रेलिन लेवलची कमी करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी क्लोरोमॅक्वेड क्लोराईडचा वापर करायचा आहे, टिल्टचा वापर करायचा आहे, प्लॅनोफिक्सचा सुद्धा आपल्याला वापर करायचा आहे. त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, आपल्याला पानामध्ये जास्तीत जास्त क्लोरोफिल तयारसुद्धा होणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला सिलिकॉनचा वापर करायचा आहे, मॅग्नेशियमचा वापर करायचा आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला प्रकाशसंश्लेषणाची क्रिया फास्ट होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी वृद्धीचा वापर करायचा आहे. तर शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी जे वॉटर शूट वगैरे थोडे थोडे निघलेले दिसतात ते नायट्रोजन एक्सेस झाल्यामुळं निघतात. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला मॉलिब्डेनम वापरायचं आहे. मॉलिब्डेनम वापरत असताना अमोनियम मॉलिब्डेनम आणि पोटॅशियम मॉलिब्डेनम हे दोन्ही मॉलिब्डेनमचे प्रकार आहेत. तर हे दोन्हीचा पण वापर करायचा आहे. तर ते मॉलिब्डेनम काय करतं बांधवांनो, तर ते झाडामधले जे नायट्रोजन आहे तर ते नायट्रोजनचं पचन करतं आणि त्याचं प्रोटीनमध्ये रूपांतर करतं. त्याच्यामुळे सुद्धा झाडातला जो नायट्रोजन एक्सेस झालेला आहे तो झाडामध्ये पचवला जातो आणि त्याचं प्रोटीनमध्ये रूपांतर केलं जातं. त्यामुळे तुमचं वॉटर शूट जे जास्त निघणार आहेत अनवॉन्टेड त्याच्यावर सुद्धा काही प्रमाणात आपल्याला नियंत्रण मिळणार आहे. अशा प्रकारे आपल्याला शेतकरी बांधवांनो जास्तीत जास्त कॅप्सूल साईज कळी निघण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. धन्यवाद.